हा कुठल्या जातीचा ऊस आहे? कृष्ण कृष्ण कोणता? कृष्ण 86-032. हा जे मोठ्या मोठ्या ज्या कांड्या व्हायला लागल्यात त्याला खताचा डोस कोणता दिलाय? पहिला एक दिला हम्म, सगळं बेसळ खताचा हम्म. आणि पुन्हा ड्रीपमधून दिलं. ड्रीपमधून 25 किलोची बॅग, हम्म. 25 किलोची 19-19ची बॅग आणि एक ऊस फुगण्यासाठी कॅन्ड एक 5 लिटरचं ते लिक्विड होतं का? लिक्विड. आणि त्याच्यामुळं आता हे लिक्विड टाकल्यामुळं ऊसाची आपण पाहतोय की ही जाडीसुद्धा वाढायला लागलेली आहे आणि कांड्यासुद्धा त्याची लांबी वाढायला लागली, म्हणजे एकंदरीत ऊस हा असा उंचीला वाढतोय. आपण पाहू शकता की पूर्ण ह्या 2 एकर हा प्लॉट एकदम 2 एकरचा आहे. एकूण टोटल क्षेत्र आपलं इथं 2 एकर, पलीकडचं 2 एकर आणि खाली 1 एकर, एकूण असा 5 एकर. 5 एकर. किती याच्यात साधारणतः उतार येईल ह्या 2 एकरमधल्या प्लॉटमध्ये? 2 एकर मधला 120 टन, पुढं पण कमी आपण 120 धरलाय ना. पलीकडच्या 2 एकरमध्ये त्याच्यात एक 70 टन आणि खालचा खालचा एक 60 टन. 1 एकरमधला 60 टन. म्हणजे 200 हा 120 आणि ते 60 180 आणि ते 70 म्हणजे 250 ते 250-300च्या आसपास ऊस सगळा होईल. आपण बघू शकताय या ऊसामध्ये कसल्याही प्रकारचं तण नाही, पूर्ण अगदी काळी कसदार जमीन आहे. ऊसाला लागणारी जी जमीन असते ती काळी कसदार जमीन या ठिकाणी आहे आणि तशी मशागत पण केलेली आहे. माझे बंधू भारत झोंबाडे या ठिकाणी या ऊसाचं सगळं व्यवस्थापन बघतात. आपण पाहू शकताय की असा प्लॉट या ठिकाणी बघू शकता आपण, एकसारखा ऊस आहे, कुठंही कमी किंवा जास्त अशा पद्धतीचा ऊस नाही. एक ठोंब बरोबर एक मुळे अशा पद्धतीचं या ठिकाणी ऊस तयार होईल. आता याची लागण कधी करण्यात आलेली आहे? नोव्हेंबरमध्ये लागण करण्यात आलेली, म्हणजे आणखीन एक 4 महिने तरी आपल्याला हा ऊस जाण्यासाठी अवधी आहे आणि त्यामुळं हा भरपूर त्या ठिकाणी वाढणार आणि टनेज पण याचं वाढेल. अशा पद्धतीने मशागत जर केली तर आपल्या शेतातून शेतकऱ्यांना ऊसाचं भरपूर उत्पादन त्या ठिकाणी निघू शकते. ऊसासाठी असणारी काळी कसदार रेगूर मृदा या ठिकाणी ही आहे आणि त्यामुळं अशा मृदेमध्ये ऊस चांगला पोसला जातो. हे आपण बघू शकताय की ही काळी कसदार रेगूर मृदा आहे. ही ऊसाची जाडी आणि लांबी आपण बघू शकताय. हा 86-032 आहे. साधारणतः बाकीचे जे ऊस आहेत त्याच्या तुलनेत त्याला टनेज कमी निघतं, परंतु आपण सुद्धा त्या टनेजपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे. ऊसाला कसल्याही प्रकारची डोसची कमतरता आपण पडू दिली नाही आणि त्यामुळं हा दर्जेदार अशा पद्धतीचा ऊस त्या ठिकाणी आलेला आहे. 265 सारखा ऊस त्या ठिकाणी वाढलेला आहे.